तर नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 3 ऑफ 30 डे ट्रेडिंग चॅलेंज. तर आज आहे गुढीपाडवा, हिंदू नववर्ष. सो त्या दिवशी आपण आज ट्रेड घेतला होता 11:45 वाजता मॉर्निंगला. ट्रेडचं लॉजिक सिम्पल होतं, क्रॉसओव्हर झालं होतं, खूप सारे इथे डॉमिनन्स कॅन्डल तयार झाल्या. इथं आपला ट्रेड बनला होता, इथे ट्रेड बनला होता, त्यानंतर इथे नव्हता बनला, इथे ट्रेड बनला होता. तर आपण थर्ड कन्फर्मेशनला ट्रेड घेतला. या डॉमिनन्स कॅन्डलच्या लोला एंट्री, हायला एस एल आणि 1:2चं टार्गेट आपण इथं प्रॉपर घेतलं. यामध्ये मार्केटनं आपल्या झोनमध्ये एंटर केलं आणि मार्केटनं आपण जेव्हा एंट्री केली मार्केटमध्ये, त्यानंतर मार्केट आपल्या स्टॉपला सोडं गेलंच नाही, कंटिन्यू प्रॉफिटकडे गेले मार्केट आणि आपण इथे 1:2 प्रॉपर घेतलं. त्यानंतर मार्केटमध्ये थोडं कन्सोलिडेशन वगैरे आलं अँड देन मार्केट विल गो डाऊन साईड खूप. त्या दिवसानंतर मार्केट खूप पडलं. मला इथं मे बी 1:10 भेटला असतं निवांत. म्हणजे जे मला प्रॉफिट त्या दिवशी मला प्रॉफिट झाला ओनली $60चा, ते मला झाला असता $600. बट मी माझं रिस्क रिवॉर्ड रेशो धरून चालतो आणि त्यानुसार मी ट्रेड घेतो. त्या दिवशी मी काय खास ट्रेड केलं नाही, कारण मी पण थोडं बिझी होतो फेस्टिवल असल्यामुळे. त्या दिवशी मी फक्त एक मॉर्निंगला ट्रेड घेतला सिल्वरमध्ये. गोल्डमध्ये पण सेम ट्रेड भेटला, कारण गोल्ड आणि सिल्वर मोस्टली सेमच वर्क करतं. सो मी सिल्वरमध्ये ट्रेड घेतला आणि त्यानंतर चांगला प्रॉफिट झाला आणि वेळ पण खूप झाला होता. त्यानंतर मी डे क्लोज करून टाकला आणि त्यानंतर खूप सेलिंग आली. नंतर आपल्याला ट्रेड भेटला असता. मार्केटनं यावाला कन्सोलिडेशन नंतर इथे ट्रेड भेटला असता, पण त्या टायमाला आपण मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो. सो इट्स ओके. तर हे डे 3 क्लोज झाला आहे. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डे 4मध्ये. टाईम टू डू इट अगेन टुमॉरो.